लाडकी बहीण योजनेवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे। लाडकी बहीण योजना मी सुरू केली असं शिंदे म्हणतायत, तर पंकजा मुंडे यांनी योजनेच्या संकल्पनेवर दावा केलाय। महायुतीमध्ये श्रेयाच्या लढाईला तोंड फुटलेलं आहे। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे। पंकजा मुंडेंनी 2 दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेची संकल्पना आपली असल्याचा दावा केलेला होता। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना आपणच मुख्यमंत्री असताना सुरू केल्याचा दावा केलाय। लाडकी बहीण योजना आपण सुरू केली असून ही योजना आता कधीच बंद होऊ शकणार नाही अशीही ग्वाही त्यांनी दिली आहे। या निमित्तानं महायुतीमध्ये आता श्रेयाची लढाई सुरू झाल्याचं चित्र आहे। आता या मायमावले बसल्या यांना लाडकी बहीण केलंय सरकारने, तर त्यामुळेच आम्ही मंत्री झालो ना। तुमच्यामुळेच हे सरकार आलेलं आहे। हे लाडकी बहीण या सरकारने केलेलं आहे। ही माझी कल्पना आहे, शंकर देशमुख आलेले असं माझं म्हणणं नाही। मी स्वतःला एवढं मोठं नाही समजत, पण मी मध्य प्रदेशची निवडणूक हाताळली। शिवराजजी चव्हाणांनी लाडकी बहीण योजना आणली आणि माझ्या परळीमध्ये सभा होती, तेव्हा एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री, तेव्हा उपमुख्यमंत्री होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते। तर मी त्या सभेमध्ये म्हणले की शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब लाडली बहिणासारखी लाडकी बहिणाला आपलं सरकार 100% बोला फुलाची गाठ पडली। मी काही केलं नाही, पण खरं झालं का, स्त्री हे शक्ती उगे, तुम्हाला ताकद दिल्यामुळे आम्हाला मिळाली, तुम्हाला लाडकी बहीण केल्यामुळे भाऊ सत्तेत बसले। इतिहास घडवलाय विधानसभेत, तसाच इतिहास या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये विटाच्या आणि आटपाडीच्या आपल्याला घडवायचं आहे। तुम्हाला मी एवढंच सांगतो, मी का भाषण करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि ती योजना कोणाचाही मायकाला आला तरी बंद होऊ देणार नाही।